हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिस्टर बागवान. आज आपण जाणार आहोत पुण्यातील निसर्गरम्य अशा ठिकाणी. आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आजकाल पावसाचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला माहिती नाही किती अवघड आहे, परंतु आपण पाहणार आहोत आज की जास्तीत जास्त चांगले व्हिडिओज, नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असे व्हिडिओज घेऊन आपल्या ब्लॉगमध्ये त्या कशा ॲड करता येतील त्या आपण बघणार आहोत. आज माझा एक मित्र आहे, तो आज येतो इकडे आणि मी राहायला पुण्यात आहे आणि तो पुण्याच्या दुसऱ्या भागात राहिला आहे. तर तो तिकडून आलेला आहे आणि तो थोड्याच वेळात कुठल्याही क्षणी इकडे येईल आणि मग आपण सोबत जाणार आहोत आणि छान अशा पद्धतीचे व्हिडिओज काढणार आहोत. तुम्हाला मी एक गोष्ट दाखवू इच्छितो की आत्ताचं क्लायमेट हे बघा कसं आहे. आत्ता हे तुम्ही बघू शकता क्लायमेट. तर लोकेशन्स 2-3 आम्ही डिसाईड केली होती आणि त्या लोकेशन्सवरती जाऊन एक खडकवासला होतं. खडकवासला खूपच लांब पडेल दोघांसाठी आणि बापदेव घाट चढून काही व्हिडिओज भेटतील अशी मला अपेक्षा आहे आणि एम्प्रेस गार्डनमध्ये काही नॅचरल व्हिडिओज काढण्याचा उद्देश आहे आजचा. आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय ते. बाय. चहा नाश्त्यासाठी पहिला स्टॉप घेतला आणि वडापाव खाल्ला. मध्येच माझ्या मित्राला काही शूट्स घ्यायचे होते, त्यासाठी एका शेतात थांबून क्लोजर्स घेतले काही. हिवरे येथील एका ठिकाणी जिथे महादेवाचं मंदिर आहे अशा ठिकाणी एक बांध भेटला आणि त्या बांधाजवळ काही शूट्स करावेसे वाटले आणि छान वाटत होते तिकडे. त्यानंतर आम्ही पोचलो सासवड येथील संगमेश्वराच्या मंदिराच्या समोरील पुलावरती आणि तेथून संगमेश्वर मंदिराचे काही फोटोज घेतले. सासवडपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर पुढे आणि तिथून पुढे कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पुरंदर किल्ल्यावरती जाण्याचा आमचा प्लॅन होता. परंतु त्याच्या आधी एक घोरपडी नावाचे धरण, कोरवडी नावाचे धरण, सासवडमधील मेघमल्हार इथे जाऊन मिसळ खाऊन झाल्यानंतर एक लस्सी घेतली. संध्याकाळच्या वेळी बापदेव घाट येथील काही प्रसंग. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते मला कमेंट करून सांगा. हा ब्लॉग आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.